नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित लग्नानंतर होईल का प्रेम भाग 12वा. मला पुढच्या 12 तासात त्या मुलीचा पत्ता हवाय. कारमध्ये बसताच तो कुणाला तरी कॉल लावून बोलत होता. आवाजात जास्त कठोरता होती. हो, फोटो पाठवला आहे. तिकडून काही बोलताच तो पुढे बोलला आणि फोन लगेच ठेवूनही दिला त्याने. चला मिस गौरी, आपल्या लग्नाची तयारी आता मलाच करावी लागेल. गुप्त पद्धतीने असं करावं जे लागत आहे. त्याने आपल्याकडे असलेल्या तिच्या फोटोकडे विक्षिप्त नजरेनं पाहिलं आणि पार्किंग लॉटमधून कार काढायला लागला. आर यू क्रेझी नंदिता? पण तो समोर एक मुलगी त्याच्या गाडीच्या आली आणि त्याने करकचून ब्रेक दाबला, ज्यामुळे ती मुलगी मरता मरता वाचली होती. हो, तुझ्यासाठी मी मॅडच आहे. तुझं प्रेम मिळवण्यासाठी मी काहीही काहीही करू शकते. ती मुलगी आता त्याच्या ड्रायव्हिंग सीटच्या विंडोमध्ये येऊन त्याला बोलत होती. तिच्या डोळ्यात त्याच्यासाठी वेडेपणा दिसून येत होता. ती किती वेडी आहे आणि ती जे बोलते ते खरं करू शकते हे भाव तिच्या त्या चमकणाऱ्या डोळ्यांमध्ये दिसत होते. तू खरंच मॅड आहेस. हो बाजूला, मला जाऊ दे आता. पण त्याने तिला आत्ताही नेहमीप्रमाणे मनावर नाही घेतले आणि कार परत स्टार्ट केली, ज्यामुळे तिला आपला हात विंडोवरचा काढावाच लागला. अग्नेय, अजून तू माझा मॅडनेस पाहिलाच आहे कुठे? तिच्या चेहऱ्यावर आता एक वेगळी स्माईल होती. पण लवकरच तुला आणि तुझ्या घरच्यांना कळेल की मी किती वेडी आहे तुझ्यासाठी. नंदिता पुढे कुटील हसू आणत म्हणते. तिच्या डोळ्यात अजूनही त्याच्यासाठी नशा दिसून येत होती. डॅडना सांगून या पागल औरतचा आता काहीतरी इंतजाम केला पाहिजे, नाहीतर आमच्या लग्नानंतरही गौरीला तिचा त्रास होईल. तो कार चालवत चालवतच आपल्याशी बोलत होता. नंदिता शर्मा ही तीच मुलगी ज्याच्यावरून घरी त्याचे डॅड त्याला चिडवत होते. त्यांच्या मित्राची मुलगी. मित्र शर्मा कॅनडाला राहत होता. आपला बिझनेस सांभाळण्यात बिझी होता. पण त्यांची ही मुलगी नंदिता गेल्या महिनाभरापासून इंडिया आणि इंडियाचे कल्चर पाहायला आली होती. डॅडने त्याला तिची जस्ट फ्रेंड म्हणून ओळख करून घे असे सांगितलं होतं, जे त्यानं केलं होतं. पण त्यानंतर ती त्याच्या गळ्यातच पडली होती. पण फक्त डॅडच्या मित्राची मुलगी एवढ्याच नात्याने तो मात्र तिला पाहत होता. बाकी तर त्याच्या मनात कधीच तिच्याबद्दल आले नव्हते. तो त्याच विचारात आत्ता घरी आला आणि लगेच आपल्या मॉम डॅडच्या खोलीत गेला. त्याचे रामकाका आणि डॅड जस्ट एक मीटिंग संपवूनच घरी आले होते. डॅड त्यामुळे आपल्या नेहमीच्या व्हाईट कुर्ता आणि पायजमा घालून बेडवर एक पुस्तक वाचत बसले होते. इतके मग्न होते की त्यांना आपला मुलगा अग्नेय आपल्या बेडवर येऊन बसला आहे याचंही भान नव्हतं. काय हे डॅड, अहो किती जुने आणि तेही मराठी पुस्तक वाचत आहात? त्याने पुस्तकाचं कव्हर पेज पाहत डोळे वर करत म्हटले. ओय, हे माझ्या आवडीच्या लेखकाचे पुस्तक आहे. याला नाव नाही ठेवायचं हा. ते त्याच्या पुस्तकावरचा काढून म्हणतात. मी तुझ्या त्या शकीरा का फकीराला काही बोलतो का? आणि पुढेही तोऱ्यात बोलतात. फकीरा? कोण फकीरा? पण ते ऐकून त्याने आता तर आपला चेहराच गोळा करत म्हटले. आणि शकीरा ओल्ड झाली. आता तर बिली टेलरचा जमाना आहे. तोही भाव खात म्हणाला. तू माझ्याशी आत्ता या विषयावर भांडायला आला आहे का? पण त्याचा तो भाव खाण्याचा प्रकार पाहून डोळे त्याच्या डॅडना फिरवण्याची वेळ आली होती. नाही ना? मग जे काम आहे ते पटकन बोल आणि मला माझ्या आवडत्या लेखकाबरोबर वेळ माझा घालू दे. तो ते विचारतात तसंच नकारात्मक मान हलवतो तसं ते पुढं बोलतात. हां, ते मी नंदिता शर्माबद्दल आलो होतो बोलायला. तो आता गंभीर होत बोलतो. नंदिता? पण आज परत तिचं नाव याच्या तोंडून दोनदा ऐकल्याने डॅडना जरा आश्चर्यच वाटले. नक्की काय विचार आहे तुझ्या मनात? गौरी की नंदिता? आता त्यांनी आपले पुस्तक बंद करत म्हटले. डोळ्यांवरचा चष्माही काढला व चेहऱ्यावर आता गंभीरता पसरली. आता गौरी कुठून आली मध्येच डॅड? त्याने त्रासिक नजरेने पाहत म्हटले. ओ, होल्ड ऑन. पण त्यांची नजर आणि त्यांचा विचारण्याचा रोख त्याला आता कुठे जाऊन समजला तसं तो बोलला. मी तुम्हाला फक्त सांगायला आलोय की नंदिताचा बंदोबस्त काहीतरी करा, नाहीतर मी काहीतरी करून बसलो ना तर शर्मा अंकल आणि तुमची मैत्री उगा खतरेत यायची. तो वरवर हसून कितीही बोलत असला तरी आतून किती तो चिडला आहे हे त्याच्या नुसते डोळ्यात पाहिले असते कुणी तरी कळले असते. आता तू होल्ड ऑन. ते त्याला रागवत एक बोट दाखवत त्याच्या स्टाईलमध्ये बोलतात. हे बघ, तू असं काहीही करणार नाहीस आणि बंदोबस्त म्हणायचा असशील
तर तू तिला घास टाकत असशील म्हणून असं होते. ते आता त्यालाच उलट रागवत बोलतात. डॅड, व्हॉट आर यू टॉकिंग? त्यावर तर तो आता चांगलाच उचकला. आणि हे घास टाकणं काय? मी इथे साधं तिच्याशी बोलायलाही जात नाही आणि तुम्ही म्हणताय मी तिच्याबरोबर फ्लर्ट करतो. मी करतो असं नाही म्हणालो. तू चुकून का होईना तिला तसा सिग्नल देत असशील ज्यामुळे ती तुझ्याशी जास्त लगट करत असतील. त्यांनी आपले दोन्ही खांदे उडवत म्हटलं. इनफ नाव डॅड. त्यानं तर ते ऐकून डोळेच फिरवले. आता तर तुम्ही सगळ्या गोष्टींची सीमाच ओलांडली. तुम्हाला सिरियसली मी असा वाटतो? त्याने दुःखद चेहरा करून म्हटले. अरे, मला तसं काही म्हणायचं नव्हतं. मनोहरला आपली चूक समजून आली. त्याला चिडवण्याच्या नादात ते बरेच काही बोलून गेले होते जे त्यांच्या कधी मनाला शिवलेही नव्हते. काय चालले? बाप बेटा आज एक साथ? तोच तिथे आजी येत बोलतात तसे हे दोघे एकदम शांत होतात. काही नाही ग आजी, असंच आपले बिझनेसच्या गप्पा. तो आता हसून उडवाउडवीचे उत्तर देत म्हणाला. आई, तू का आलीस पण? तसं आता डॅडी आजीच्या एका हाताला धरून त्यांना आपल्या बेडवर बसवत म्हणाले, ज्यावर या दोघांनी भुवई जुळवत पाहिले. अरे म्हणजे आमच्याशी बोलायचं होतं तर आम्हाला बोलवायचं होतं ना. आम्ही आलो असो तुझ्या खोलीत. उगा तुझी धावपळ. जिने चढून वर यावं लागतं ना, म्हणून मी आपल्या असं म्हणालो. त्यांनी आपली बाजू सावरत म्हटली. हा मग, जिने चढून वर न यायला इतकी काय मी म्हातारी नाही झाली अजून. पण ते आहे तितक्याच ठणक्यात उत्तर देतात ज्याने आपल्या हिरोची अग्नेयची कळी फुलते. तो ओठ दाबून आता हसतो. आता माझा नातू आणि माझा मुलगा इतका वेळ आवाज देऊनही चहा प्यायला आले नाही म्हणून मग म्हटलं. ते आता शांत आवाजात बोलतात. आपण आज सगळे काकाच्या रूममध्येच घेऊयात. तोच मागून रिचा आणि कीर्ती बोलतात. त्यांच्या हातात प्रत्येकी एक एक ट्रे होता ज्यात एका ट्रेमध्ये चहाचे कप आणि एका ट्रेमध्ये बिस्किट्स होते. मागून त्यांच्या पूर्ण फॅमिली, रमा काका, सीता काकी आणि अग्नेची मॉम होती. कार्तिक हा अमेरिकामध्ये आपलं MBBSचं शिक्षण पूर्ण करत असल्याने यांच्यात आला नव्हता अजून. सगळे मग हसी मजाकमध्ये चहा एन्जॉय करतात, गप्पा टप्पा मारण्यात, ज्यामुळे नंदिनी हा विषय ओघाने सध्यासाठी का होईना इथेच बंद होतो. बाकी हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.